9 मे शुद्ध वातावरण व पवित्र आचरण. आपल्या घरातले वातावरण शुद्ध, शांत, पवित्र असावं. आपल्याकडे येणाऱ्या माणसाला परत जाऊच नये असं वाटावं. अगदी भगवंताच्या इच्छेने प्रपंच चालला आहे असं समजून त्या प्रपंचात विद्या, वैभव, घरदार या सर्व गोष्टी यश संपादन करा. अगदी एखाद्या राजयोग्याप्रमाणे प्रपंचात ऐशारामात राहून गाद्या गिरद्यावर लोळा. पण हे करीत असताना तुमच्या अंतःकरण मात्र भगवंताच्या प्रेमाने ओथंबलेलं राहू द्या. कोणाशी वाद घालीत बसू नका. जगाचा मान फार घातक आहे. त्याची चटक लागली की मनुष्य त्याच्या मागे लागतो. नंतर मान मिळवायची कृती थांबते आणि मानही नाहीसा होतो. जगातले अजिंक्य पुरुष सुद्धा कुठेतरी विषयात गुंतलेले असतात. तिथे त्यांचा घात होतो. जगाला ते भारी असतील पण त्या विषयापुढे त्यांचं काही चालत नाही. प्रेमात गुंतू नका, तसे द्वेष मत्सरातही गुंतू नका. दोन्ही सारखंच घातक आहे. आपले प्रिय नातेवाईक मेला आणि आपण ज्याच्यावर दावा लावला आहे तो भाऊबंद मेला. दोघेही मेलेचं सूतक सारखंच. त्याप्रमाणे मनुष्य प्रेमाने गुंतला काय आणि द्वेषाने गुंतला काय, नुकसान सारखंच आहे. भगवंताचे विसर हा कोणत्याही कारणाने झाला तरी बरा नाही. मग प्रपंचात सुखसोयी आल्याने तो हो किंवा प्रपंचात दुःख झाल्यामुळे हो. ढोंग, बुवाबाजी या भानगडीत तुम्ही पडू नका. अगदी काहीही न केले तरी चालेल, पण ढोंग मुळीच करू नका. सर्वांनी माझ्यावर कृपा करा. अगदी अनुभवाने मी सांगतो की बुवा होण्याच्या फंदात तुम्ही पडू नका. आपले कर्तव्य भगवंताच्या स्मरणात करून त्याचा अनुसंधान आखून टिकू द्या. आमच्या अशी वृत्ती बनण्यासाठी संतांच्या संगतीत आपली जरुरी आहे. आपण सर्वजण सत्संगतीत आहोत असे म्हणतो. मग आमची वृत्ती का न सुधारावी? तरी संतांना ज्याची आवड आहे ते आम्ही धरले नाही म्हणून आमची वृत्ती सुधारत नाही. श्रीकृष्णाने उद्धवाला ज्ञान देऊन त्याला गोपीकडे पाठवलं. भगवंताच्या नामामध्ये त्या रंगून गेल्या होत्या. गोपीचं नामावरचं प्रेम पाहून उद्धवाला आश्चर्य वाटलं. नामामध्ये त्यांना भगवंत दिसत असे. ते पाहून उद्धवाने देवाला सांगितलं, देवा तू मला ज्ञान दिलेस खरे, पण तुझ्या भक्तीचं प्रेम त्याहून अधिक श्रेष्ठ आहे, ते तू मला दे. खरोखर त्या नामाचं महात्म्य देवाच्या वर्णनापेक्षाही कठीण आहे. तुम्ही सर्वजण इथे आला आहात. इथून रामाजवळून काही मागून न्यायचं असेल तर ते नामाचं प्रेम तुम्ही सर्वांनी मागा. सर्वांनी नामस्मरण करा, आनंदात राहा. राम कृपा करेल हा भरोसा बाळगा. आपल्या जीवनात सहजता हवी. सहजतेमध्ये समाधान आहे. श्रीराम जय राम, जय जय राम.